विधिमंडळातल्या फोटो सेशन दरम्यान एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे एकाच फ्रेममध्ये। सत्ताधाऱ्यांच्या आग्रहानंतरही उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या बाजूला बसणं टाळलं। की अंबादास, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाहीत, पण भरलेल्या ताटाशी प्रतारणा पण केली नाही। सोन्याचा चमचा घेऊन अंबादास दानवे जन्माला आलेले नाहीत या एकनाथ शिंदेंच्या टोमण्याला उद्धव ठाकरेंचं जोरदार प्रत्युत्तर। आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29, तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल। म्हणजे मुख्यमंत्र्यांची सभागृहात उद्धव ठाकरेंना थेट ऑफर, तर विधिमंडळ परिसरात ठाकरे फडणवीसांची भेट। चिंता करायची गरज नाही। जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन, तर मी सुद्धा पुन्हा येईल, त्याची चिंता करण्याची गरज नाही आहे। देवेंद्र फडणवीस म्हणाले होते मी पुन्हा येईन, मीही तेच म्हणतो की मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका, अंबादास दानवेंची टोलेबाजी। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेची युती, पालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवशक्ती आणि भीमशक्तीचा नवा प्रयोग। विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांचं टॉवेल आणि बनियन आंदोलन, महाराष्ट्राची लूट करणाऱ्यांचा धिक्कार असो असं म्हणत विरोधकांची सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी। कोणतेही राजकीय विधान करायचं असेल तर आपण अधिकृत पत्रकार परिषद घेऊ, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सोशल मीडियावर पोस्टमुळे ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दलचा संभ्रम कायम। आपल्यावरच्या हल्ल्याचे मास्टरमाइंड चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण गायकवाड यांचा गंभीर आरोप। दीपक काटेबद्दलचा बावनकुळेंचा व्हिडिओ गायकवाडांनी दाखवला, प्रवीण गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट। मंगळवेढ्यात विवाहित महिलेनं प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी केला आत्महत्येचा बनाव, वेडसर महिलेची हत्या करून आत्महत्या केल्याचं भासवलं, कुटुंबियांनी पतीवरच केला होता हत्येचा आरोप। गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी खुश खबर, मुंबई ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग असा M2M फेरीनं प्रवास करता येणार।